पाथर्डी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 गटातून 26 आणि पंचायत समितीच्या 10 गटांमधून 50 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, अनिल कराळे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेनं पदयात्रा काढत शक्ती प्रदर्शन केलं। राष्ट्रवादीच्या प्रभावती ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला शिरसाट, भाजपचे गोकुळ दौंड यांनीही समर्थकांसह जाऊन अर्ज दाखल केले। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयामध्ये एकच गर्दी केली होती। जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे अनिल कराळे, उषा कराळे, शिवशंकर राजळे, योगिता ताठे, भाजपच्या चंद्रकला खेडकर, चारुदत्त वाघ यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत। आत्ताच मी भालगाव गटातून अर्ज भरला आहे। कार्यकर्त्यांची खूप इच्छा होती यावेळेस सुद्धा, आणि यावेळेस प्रतिसादही खूप चांगला वाटला। त्याच्यामुळे यावेळेस मी ठरवलं म्हणजे उमेदवारी करायची। आता तलवार हातात दिलेलीच आहे, त्याच्यामुळे मी लढायला सज्ज झालेली आहे। काय लोकांचे प्रामुख्याने प्रश्न सोडवणार आहात? इतके वर्ष प्रताप काका ढाकणे हे राजकारणात आहे, त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे। तुम्ही कशा प्रकारे त्यांना साथ देणार, पक्षाची कसं वाढवणार? प्रताप काका ढाकणे तर आता 20 वर्षापासून संघर्ष करतच आहेत। कुठल्याही म्हणजे पक्षात असेल ते प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेलंच आहे। त्यामुळे मलाही जर संधी मिळाली उद्या जिल्हा परिषदमध्ये तर नक्कीच मी लोकांची कुठल्याही याच्यात कमी पडणार नाही। आणि ZP एक असं माध्यम आहे की जिथं आपल्याला ग्रामीण क्षेत्रात भरपूर काम करता येतं। लोकांच्या समस्या किरकोळ असतात, पण त्या निमित्ताने मला संधी मिळेल त्या निमित्ताने मी त्यांचं नक्कीच काम करेन। पुढचा कोणता उमेदवार असेल, काय असेल, प्रचारात तुम्ही काय मुद्दे घेऊन जाता, कशा प्रकारे करणार? प्रचारात आता एकच मुद्दा आहे की ग्रामीण भागाचा कसा विकास करता येईल तेच पाहायचं आहे। पुढचा उमेदवार कुणी असेल, कसाही असेल, पण यावेळेस लोकांनीच ठरवलेलं आहे की आम्ही म्हणजे सगळे तुमच्या पाठीशी आहे। प्रत्येक पक्षाचे म्हणजे प्रत्येकांचा प्रतिसाद आहे की यावेळेस म्हणजे ढाकणेंनाच पाठिंबा द्यायचा आहे।